अंतिम दिवस, अंतिम दिवसातील एलिमिनेटरचा पहिला सामना पाहतोय जिथे दोन संघ भिडंत देणार आहेत. एका बाजूला पाहिला गेलं तर एनसीसी नारंगी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला गेलं तर 7x11 दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये प्लीज पाठवून द्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरजला आपण पाहतोय आणि एका बाजूला चिराग आणि वीरेंद्र अशी जोडी मैदानाच्या आत. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या षटकाला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र काय स्कोर निर्धारित असेल या दोन बॅटरच्या माध्यमातून हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण की पॉवर प्लेचे षटक म्हटल्यावर थोडं इनफिल्डचं रेस्ट्रिक्शन असतं आणि त्या इनफिल्डच्या रेस्ट्रिक्शनचा फायदा उचलला गेला पाहिजे आणि त्याच प्रयत्नात हे दोन बॅटर असतील. आणि एका बाजूला जर पाहिलं गोलंदाज धीरज मात्र सज्ज असेल कमीत कमीत धावा खर्च करण्यासाठी आणि आपल्या संघाला मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 षटकं ही 15 मिनिटात हाताळली गेली पाहिजे, अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला इनफिल्डमध्ये आणावा लागेल. या गोष्टीची दखल घ्यायची आहे. सामना सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. यस, थँक्यू अंपायर. इट्स बिगिन. काउंटडाऊन स्टार्ट. बॅकफुटला जाऊन कटकाचा प्रयत्न होता. अतिरिक्त बाउन्स शोल्डरचा अतिरिक्त वापर केला जातो. या घडीला गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र आपला इम्पॅक्ट सोडलाय. पुन्हा एकदा काय फटका एक्झिक्यूट केलाय. दर्जेदार स्ट्रोक इनसाइड आउट पद्धतीनं एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये अफलातून बँडेज चौकार. हमको प्यार से इंडिया वाले छोड़ते के तार से इंडिया वाले छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. थँक्यू. अफलातून बॅटल पाहायला मिळणार आहे कारण की दोन्ही संघ जर पाहिले तितकेच तुल्यबळ आहेत. अति चांगली कामगिरी करत क्वालिफाय सुद्धा झालेत. पण मात्र बॅटल आणि कॉम्पिटिशन तगडी असणार आहे. याला मात्र जर पाहिलं दाद मागले गेले. पंच मात्र दर्शवतायत विकेट मिसिंग आहे. अति चांगली पंचांची भूमिका आपण पाहिले या स्पर्धेच्या माध्यमातून वारंवार राहिले. त्याचप्रमाणे आमचे यूट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अति चांगलं कार्य राहिलंय. अति चांगलं कॅमेरामन वर्क त्यांच्या माध्यमातून राहिलंय. ज्या ज्या वेळेला गरज भासली गेले रिव्ह्यू करण्याची त्यावेळेला मात्र तिची कामगिरी अत्यंत सुरेख पद्धतीने राहिलंय. नक्कीच जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा आणि पाटील नेटवर्कचे जे काही इव्हेंट होत असतील त्यांचा मात्र लाभ घ्या. मात्र ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. डॉट बॉल. अफलातून चेंडू. अफलातून कमबॅक. या घडीला मात्र ज्या वेळेला प्रहार केला जातो त्यावेळेला मात्र गोलंदाज दबावाखाली येतो आणि त्या दबावामध्ये म्हटलं जातं ना दबाव में कुछ बिखरते तो कुछ निखरते. यहाँ पर लेकिन गेंदबाज निखरा हुआ नजर आ रहा है. इस बार वेट फॉर द अंपायर सिग्नल. इस बार गेंद को टहलाया इनसाइड आउट तरीके से. गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिलेगा महत्वपूर्ण दमदार छोटा. क्यों हिला डाला ना.
थँक्यू डीजे अफलातून डीजे वादन डीजे साई रामच्या माध्यमातून पण पाहत आहे. कारण नूप इथे जर पाहिलं क्रिकेटच्या माध्यमातून आणि मधुर संगीताच्या माध्यमातून केलं जाते इथे वारंवार. अडला चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणी जर पाहिलं फिंगर रोल केले गेले गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होते. या डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 9 धावा. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण 7/11 हा संघ. नवीन गोलंदाज सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय निषाद. 4 षटकांचा सामना आहे आणि ज्या प्रकारे या दोन्ही संघांना या मैदानाचा अनुभव आहे, कशा रीतीनं लिलया कामगिरी केली गेली पाहिजे यांचं बाकी सुद्धा त्यांना आहे. कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जात आहेत, कुठल्या सत्रात कशा प्रकारची कामगिरी करायला हवी, कुठल्या वेळेत हवेचा वेग मंदावला जातोय. म्हणजे भौगोलिक परिस्थिती असू द्या किंवा त्यांची स्ट्रेंथ आणि विकनेस असू द्या, हे भलेभाती ठाऊक आहे त्यांना. तशाच प्रकारचा खेळ मैदानाच्या आत सुरू राहणार आहे आणि क्रिकेटचा द्वंद्व चित्तथरारक राहील यात शंका नाहीये. याच लक्षात घ्या टायमर ऑन आहे. जर 15 मिनिटात 3 षटकं हाताळली गेली नाही तर चौथ्या षटकात अतिरिक्त खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. थोडंसं रनअप मध्ये चूक होतोय. गोलंदाज निषादच्या माध्यमातून पुन्हा सज्ज होतोय जीवदानी एंड मात्र इन्सावर पद्धतीने वाटतं मॅग्निफिसंट स्ट्रोक. काय स्ट्रोक कन्वर्ट केलाय इनसाइड आउट इनटू द फेन्स. मॅग्निफिसंट फॅब्युलस स्ट्रोक. थँक्यू. ज्या प्रकारे स्ट्रोक कन्वर्ट केलाय ना सुरेश रैनाची इथे आठवण करून दिले. इनसाइड आउट पद्धतीने ज्या प्रकारे खेळायचा. मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड इनटू द फेन्स. मॅग्निफिसंट हिट. बॅक टू बॅक बाउंड्रीज. थैंक यू जरूर दिल चुराया है हमारे दर्शकों का और नींद उड़ाई है गेंदबाज की. इस बार बल्लेबाज चिराग ने जिस तरह से बल्लेबाजी मैदान में जारी है, स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 21 रन. इस बार गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर की नजर काफी पैनी बनी हुई है दर्शाते हुए कोई हताहत नहीं है. इट्स अ फेयर डिलीवरी. इस बार जरूरी थी कमबैक करना और वह कमबैक निषाद ने करवाया है ताकि यह थोड़ा सा हौसला अफजाई रहे गेंदबाजी करते हुए. दूसरा ओवर प्रगति पथ पर है. 3 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर कार्ड देखा जाए तो 21 रन बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है 7/11 की टीम. इस बार अच्छा स्ट्रोक फिर से. ट्रैवल हो रही है लॉन्ग ऑफ की दिशा में. मात्र 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. हालांकि जिस तरह से बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं ना चिराग, जिस तरह से बैट से गेंद का संपर्क हो रहा है, पूरी तरह से कंट्रोल में नजर आते हुए बल्लेबाज चिराग. और इसी तरह से अंतिम क्षणों तक अगर मैदान में रहे तो जरूर एक बड़ी स्कोर की ओर बढ़ते हुए नजर आएंगे 7/11. हालांकि देखा जाए तो 7/11 के
खुद कप्तान और पूरी टीम उनकी यही चाहेगी कि ज्यादा से ज्यादा गेंदों का सामना खुद चिराग करे और अंतिम क्षणों तक क्रीज पर रहे। फिर से एक बार निषाद अगर देखा जाए तो तीसरी बार रनअप में बिगाड़ हो रही है। कहीं ना कहीं ये जो आत्मविश्वास है जब डगमगाता है ना उस वक्त ऐसी चीजें घटित होती रहती है, वही हमें इस बार नजर आ रहा है। हालांकि निषाद ने कई बार ऐसी परिस्थितियों का सामना किया होगा, खुद तो कहना होगा कि यस मैं यह कर सकता हूं। इस बार अच्छी गेंद उतना अच्छा ही प्रहार गेंद अलॉन्ग द ग्राउंड मिड विकेट की दिशा में जाती हुई मात्र एक रन के साथ स्कोर कार्ड जाकर बढ़ता हुआ 23 रन। अभी भी अंतिम गेंद शेष है इस ओवर की। हालांकि गेंदबाज निषाद को पहली 2 गेंदों में बड़ी हिट लगने के बाद काफी हद तक वापसी करी है। इस बार गेंद को टहलाया है, खिलाड़ी तैनात वहां पर, करेंगे नहीं कोई चूक और यहां पर चिराग की खेली को पूर्ण विराम। थैंक यू, जरूर दिल बहल रहा है हम तमाम प्रेक्षकों का जिस तरह से ओम साई राम डीजे राहुल कोहली के माध्यम से गीत बजाए जा रहे हैं। हालांकि एक इंपैक्टफुल इनिंग खेलकर पवेलियन लौटे हुए बल्लेबाज चिराग, स्कोर कार्ड देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 23 रन। जिस शुरुआत की जरूरत थी वो शुरुआत दिलाई है बल्लेबाज चिराग ने और पवेलियन लौटे हुए नए बल्लेबाज क्रीज पर मयूर मर्दे एक महत्वपूर्ण बल्लेबाज होंगे अपनी टीम के लिए, आमंत्रित किया गया है, जिम्मेदारी दी गई है। जिस तरह उनका नाम सरनेम अगर देखा जाए मर्दे है तो मर्दान की कामगिरी करनी होगी इस बार। इस बार हल्की अपील जरूर की गई थी, अंपायर ने यहां पर आउट करार दिया जरूर है, विकेट का पतन होते हुए और फिर से एक बार सेलिब्रेशन का मौका। डीजे राजा के संग संग झूम लो झूम लो। बैटर मैदान के अंदर अगर देखा जाए तो आज के दिन में सभी टीमों को मौका दिया गया है कि आप 2 आइकॉन खिलाड़ी खिला सकते हैं और यही आइकॉन खिलाड़ी अगर देखा जाए तो मैदान की ओर प्रस्थान करते हुए धनंजय, हालांकि आइकॉन बनकर आए हैं लेकिन उस तरह से प्रदर्शन भी करना होगा और जिम्मेदारी भी है। और वही दूसरी ओर देखा जाए गौतम खुद कप्तान अच्छी गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर विकेट हासिल किए और यहां से अगर हौसला देखा जाए तो बुलंदियों पर रहेगा गेंदबाज गौतम का। पाहूया पुढचा चेंडू काय घडते। अडला खोलोडबाजा चेंडूला मात्र चांगलं खोदून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगनच्या दिशेनं। एक धाव मात्र अर्जित केली जाईल, अति चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय गोलंदाज गौतमच्या माध्यमातून। मात्र आजच्या दिवसात जर पाहिलं प्रत्येक संघांना 2 आयकॉन खेळाडू खेळवण्याची मुभा दिली गेलेली आहे। फिर से एक बार गौतम टिम्बीपाड़ा से
इस बार अच्छी गेंद को टहलाया है, फ्लिक कर गेंद ट्रैवल हो रही है, शॉट डीप मिड विकेट में, थोड़ा सा डिफ्लेशन, वहां पर दूसरे का प्रयास था लेकिन वहां पर थोड़ी सी हताहत और अंपायर आउट करार देते हुए पवेलियन लौटना होगा बल्लेबाज धनंजय को। आइकॉन थे लेकिन वैसा प्रदर्शन अगर देखना जाए तो निराशाजनक रहा है। बैक टू डग आउट। थँक यू। न्यू बॅटर मैदानाच्या आत भावेश दाखल होतोय। तर मैत्री पालघर आणि दीप साई 11 दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये नाणेफीच्या कॉल साठी यायचे। मैत्री पालघर आणि दीप साई 11 इस बार गेंद को टहलाया है, लॉन्ग लेग सीमा रेखा पार, मिलेगा यहाँ पर महत्वपूर्ण चौका। बचना ऐ हसीनो। थैंक यू जरूर। इस बार भावेश दिखा रहे हैं बचना। एक गेंदबाज और लो में आ गया, पहली गेंद का सामना करते गेंद को टहलाया है ऑन साइड की दिशा में 4 रनों के लिए। 4 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 28 रन। इस बार पीछे शॉर्ट ऑफ प्लेन गेंद दी, गेंद को पुल किया है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और यहाँ पर कैच लपक लिया जाएगा। पहले गेंद पे प्रहार या इस पार पे पलटवार। वेलकम बॅक। न्यू बॅटर मैदानाच्या आत दिशांत येतोय। आता मात्र जबाबदारी आहे, संघ जर पाहिलं अडचणीत थोडं सापडलंय, कारण की भावेशने आल्याला मध्ये चौकार लगावला होता, त्यानंतर वाटले होते कदाचित मोठी खेळी पाहायला मिळेल का, पण मात्र याला जर प्रयत्न केला गेला होता, मोठा प्रहारचा प्रयत्न इथे फसलाय आणि मात्र कॅचच्या स्वरूपात त्याला तंबूत परतावा लागतोय। स्कोर कार्ड जर पाहिला तर अजूनही 28 धावेवर मात्र पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे ऑन साइडच्या दिशेनं। लॉंग ऑनला वेगाने धाव कंप्लीट केली जाते। वेट फॉर द अंपायर सिग्नल। यस इज डेफिनेटली आउट। नाव ही हॅज टू बॅक इन द पवेलियन। गाणी झाला पाहिजे, शरद दादाला नाव आला पाहिजे। आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, नवसुनी चकड्यामध्ये, नवसुनी चकड्यामध्ये। आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आज्ञामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आज्ञामध्ये। आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, नवसुनी चकड्यामध्ये। थँक यू। यस अमन। सदा कर्णधार आता मात्र जबाबदारी आहे। संघ जर पाहिला तर अडचणीत सापडलाय। सनी स्वतः कर्णधार आता मात्र
स्कोर कार्ड जर पाहिला एकीकडे तर मात्र 29 धावांवर स्तब्ध आहे अजूनपर्यंत. चौथं आणि अंतिम षटक. या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मिळालेत असे 20 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अनिकेत राऊत तथा ताई पॅकर्स पालघरचे कर्णधार अनिकेत राऊत या ठिकाणी आलेत. अनिकेत, आपणास विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती अभिमानानं सन्मानानं आसनस्थ व्हायचंय. वेलकम अनिकेत. तर मात्र पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, व्हेरी वॉर्म वेलकम. खूप मोलाचं सहकार्य राहिलंय तुमचं या स्पर्धेकरता. ते चांगल्या दर्जाचे टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. मात्र सुरेख चेंडू, त्यांना चेंडूवर टॅप केलं जात आहे हलक्या हातानं. एक धाव, छोटी धाव आणि कदाचित मात्र इकडे कल दिसतोय ते म्हणजेच सनीचा की लगेच स्ट्राईक रोटेट केली गेली पाहिजे. दिशांकडे ती क्षमता आहे, शनीला माहीत आहे, लगेच स्ट्राईक रोटेट केली जाते. तर मैत्री पालघर आणि दीप साई 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉसच्या बॉक्सच्या दिशेने यायचे आणि प्रेक्षकांना विनंती करतो आणि खेळाडूंना विनंती करतो टॉस बॉक्स खाली करायचंय. यावेळेला मात्र जर पाहिलं चेंडूला लॉफ्ट केला गेलाय, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 राऊंडच्या स्वरूपात हाय तो हा महत्वपूर्ण जीवन संजीवनी देणारा 7 पटी साडी चौकार. थँक्यू डीजे. या चौकारांना मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचोय 34 रन्स ऑन बोर्ड. संघर्ष मैदान के अंदर जारी है, संघर्ष करना ही होगा, जीवन हुआ क्रिकेट. इस बार अच्छी गेंद को टहलाया है, गेंद हवा में. यहाँ पर अच्छा कैच का मौका था, प्रयास के पूरे नंबर मिलेंगे लेकिन अंतिम क्षणों में कैच छिटका है. लेकिन यहाँ पर क्या नजर आ रहा है, मिस कम्युनिकेशन और यहाँ पर कप्तान को पवेलियन लौटना होगा. थैंक यू. स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 35 रन. रन आउट होकर पवेलियन लुटे हुए खुद कप्तान सनी और दूसरी ओर न्यू बैटर मैदान के अंदर हर्षद. माफ करा 36 धावा आहे स्कोर कार्ड वर. मध्ये चांगलं अपडेट केलं जातंय. तब्बल 3 स्कोरर या मॅच साठी आणि एकंदरीत संपूर्ण आयोजनात. याडला मात्र चेंडू स्पॉट मध्ये होता, भिडकावून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. इनटू द फेन्स, मॅग्निफिसंट स्ट्रोक 6. यस, गाणं होतं कशा बदाम, लेकिन फटका जर पाहिला ना तर पक्का होता. चेंडू इनटू द फेन्स 6 धावेसाठी. या 6 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. अभी 2 गेंदों का खेल शेष है इस इनिंग में देखा जाए तो. इस बार फिर से बड़ा प्यार करने का प्रयास किया गया है. गेंद ट्रैवल हो रही है कोनों की दिशा में. डीप में खिलाड़ी तैनात है, वहां पर थ्रो होगा, कलेक्शन होगा. तब तक तेजी से 2 रन अच्छी विकेटों के बीच दौड़ या 2 खिलाड़ियों के बीच में नजर आती हुई. अच्छा समन्वय, अच्छा तालमेल इस बार. इस 2 रन के साथ स्कोर कार्ड जाकर पहुंचता हुआ 44 रनों पर
44 रन ऑन बोर्ड। अगर इस गेंद पर एक बड़ा प्रहार आया तो जरूर अच्छा टोटल स्कोर कार्ड पर नजर आएगा हमें, लेकिन वही दूसरी ओर गेंदबाज आकाश चाहेंगे कि कम से कम रन दिए जाए इस गेंद पर। इस बार अच्छी गेंद, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ वेरिएशन, चारों खाने चीज। डॉट बॉल आते हुए इस डॉट बॉल के साथ इनिंग की समाप्ति। इनिंग समाप्ति के बाद स्कोर दर देखा जाए, पहली बल्लेबाजी करते हुए 44 रन 4 ओवर की समाप्ति के बाद और 45 रनों का लक्ष्य रखा गया है। वही मैत्री पालकर और मैत्री पालकर और दीपसाई 11 दोनों कप्तानों से विनती की जा रही है टॉस बॉक्स में जाए, जहां पर साथी कमाल कमेंटेटर दीपेश जी माने वहां पर टॉस के लिए सज्ज है। थँक्यू नीरज बेनबन्सी। थोडंसं विनंती करतो की आपण टॉस बॉक्स खाली करायचंय, ज्या ठिकाणी आदरणीय मिलिंददादा बैती आपल्यासोबत जोडले जातात। 40+ संघ मैत्री पालघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओपन गटामधून दाखल झालेला तो अर्थातच दीपसाई विरार। चला दोन्ही कर्णधारांनी आणि करण्याकरिता यायचंय टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी वेलकम सर, स्वागत आहे आपलं। वेलकम ओमकार। तर आपल्याला माहिती आहे दोघेही 2 दिवसातील विजेते संघ आहेत, एका बाजूला शनिदेव चषक, दुसऱ्या बाजूला 2024 आदरणीय मिलिंददादा यांच्या शुभ हस्ते होतं टॉस। शनिदेव चषक इज द कॉल अँड शनिदेव इट इज। यस थांबायचंय मिलिंददादा, आपणास विनंती करतो असं नसतं व्हायचंय। सर महत्वाचा सामना एकंदरीत जर पाहिलात तर 40+च्या गटामधून आपण अंतिम 4 मध्ये आलात। समोरच्या बाजूला जर पाहिलात तर आज युवांचा संघ दीपसाई, एका बाजूला एक्सपिरियन्स क्रिकेट, एका बाजूला यंगस्टर क्रिकेट। निर्णय काय असणार आहे आणि कशा प्रकारचा सामना पाहताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि सामना तर चांगलाच होणार, कारण समोर नवोदित आणि यंग टॅलेंट आहे। आमच्यात पण 2 ऐकून चांगले आलेत, मोठे प्लेयर आहेत आणि आम्ही पण काल चांगला परफॉर्मन्स केला आहे, तर टुर्नामेंट म्हणजे मॅच चांगलीच होईल। शुभेच्छा असतील आपणास देखील। ओमकार समोरच्या बाजूला जर पाहिलात तर ज्यांनी गेली 20 ते 30 वर्ष क्रिकेट गाजवले अशा युवा तरुणांचा मी म्हणेन एक संघ आहे, कारण आतापर्यंत त्यांचं क्रिकेट जे आहे ते त्यांच्या मनामध्ये जिवंत आहे। एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू। 3 ओव्हरची मॅच आहे तर आम्ही जास्त 40-50 प्लस करू। एकंदरीत तुमच्या समोर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांच्याकडून आणि त्यांच्या संघाला कशा प्रकारे खेळाकरिता शुभेच्छा द्याल? नक्कीच त्यांचा एक्सपिरियन्स असेल, चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणून आम्ही पण त्यांच्याकडून काहीतरी शिकू। पण आम्ही पण आज खूप मेहनत करून आलो, पण आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त हे करायचं। शुभेच्छा असतील आपल्या संघाला देखील। तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स टीम कर्णधार मैत्री पालघरनं टॉस जिंकला आणि त्यांनी ठरवलंय की आम्ही पहिल्यांदा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करणार आहोत आणि फलंदाजी करण्याकरता दीपसाई विरारला आमंत्रित केलंय। पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं। 24 चेंडू 44 धावांचं आव्हान पूर्ण करण्याकरता 2 फलंदाज। हॅलो यस 45 धावांची आवश्यकता आहे। ठीक आहे, हरकत नाहीये। चोवीस चेंडू 45 धावांची आवश्यकता, प्रतिषटक 11.25 ची सरासरी। धावफलकावरती 45 धावांचा आकडा गाठण्याकरिता एनसीसी नारंगी संघाचे आघाडीचे 2 फलंदाज। स्ट्रायकरकडे आकाश तर नॉन स्ट्रायकरकडे संदीप। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वीरेंद्र। पहिला चेंडू वीरेंद्रचा तेज तर्रार अडवलाय यष्ट्यांच्या मागे चांगलं यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅन वरती काम बजावलंय। पंच कळवतात व्हाईट बॉल। अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वाढती धावफलकावरती धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय। वीरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय।
यावेळचा चेंडू, हो क्या बात आहे मित्रांनो, एवढा तेज तरणार वेगवान चेंडू ज्या यष्टी रक्षकाने अडवलाय त्या युवा खेळाडूचं तुम्हाला वय माहिती आहे का? यष्ट्यांच्या मागे उभे असलेला खेळाडू सातपटीचा प्रतिनिधी मला कळवतोय अब तक 56, वय वर्ष 56 आहे मित्रांनो. काय कमालीचे यष्टीरक्षण, जबरदस्त. यावेळेस गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त जबरदस्त. 40+ संघ आपण नंतर पाहणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये 50+ खेळाडू देखील आहेत. परशुराम तरे, क्या बात आहे, क्रिकेटचा एक अवलिया मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय. जबरदस्त, हा क्रिकेटचा खेळ आहे म्हणून मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांना, या सर्व खेळाडूंना वेळ लावले या क्रिकेटच्या खेळानं. यावेळेस काय फटका, आकाशच्या बॅट मधून चेंडूला दाखवले आकाश, सीमा पार, षटकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आकाशच्या बॅट मधून येतोय, धावपलकाला आकार, धावपलक जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. बिनबाद नाबाद आबाद 7 धावांची सलामी आतापर्यंत. यष्ट्यांच्या मागे पहा, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग अगदी खेटून आहे. वीरेंद्र पाबरे पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू बॅट वरती स्लाइस होतोय, याकरिता डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू होता, तो करतोय चूक, त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनतड चकडेवाला. 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 थँक्यू डीजे मास्टर. पहा, त्या खेळाडूला जर जास्त इजा झाली असेल तर मी म्हणेन रिप्लेस करा. सातपटीकर, पहा आपल्या खेळाडूची काय कशा पद्धतीची शारीरिक अवस्था आहे, कारण आम्ही नेहमीच सांगतोय, आज दिवसभरामध्ये वारंवार आम्ही तेच सांगितलं, क्रिकेट खेळा परंतु खेळताना आपली आणि पर्यायानं आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण तुम्हाला तुमच्या टीमपेक्षा अधिक तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. त्यामुळं चांगलं क्रिकेट आणि चांगली शारीरिक अवस्था ठेवणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा खेळ पूर्ववत होतोय. धावपलकावरती धावा झाल्यात त्या अर्थातच. यावेळेचा चेंडू पायावरती आदळलाय, रनआउटची संधी होती परंतु फेकी तेवढी वेगानं झालेली नाहीये. बॅकअप वरती लक्ष नाहीये, शफल झालाय अधिकचा खेळाडू, त्यामुळे वाचलाय आकाश. यावेळेस मात्र एक धाव मिळते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 12 धावा होताना पाहायला मिळतात. संदीप केणी यावेळेस मात्र स्ट्रायकरींकडे, अर्थातच सँडी फलंदाजी करण्याकरिता. यावेळेचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये डीप मध्ये एक खेळाडू ऑफसाईड वरती. वीरेंद्र पाबरे, खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, मयूर मर्दे वेगानं चेंडू वरती. ओ हो हो हो, क्या बात आहे, ऍज अ आयकॉन मला का सिलेक्ट केलंय, दाखवलंय मयूरनं विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू व्यासपीठावरती या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आले आहेत आणि मला वाटते अगदी या स्पर्धेकरिता आवर्जून तो उपस्थित राहिलाय ॲज अ आयकॉन म्हणून 40+ टीममध्ये. सध्याच्या घडीला ऑल इंडिया ओपनमध्ये ज्याचं नाव आहे, ज्याचं महत्त्वाचं काम आहे ताई पॅकर्स पालघर संघाकरिता, तो स्वतः कर्णधार अनिकेत राऊत याचा सन्मान. पेशानं इंजिनियर परंतु क्रिकेटवरती अफाट प्रेम असलेला हा खेळाडू आज मात्र नावलौकिकास आलाय. थँक्यू अनिकेत, आणि पुढच्या मॅच करता आपल्या शुभेच्छा. विशाल वैद्य यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू, कारण विशाल दादा हे नेहमीच आमच्या अजय यांच्या पाठीशी असतात आणि शनिदेव आगाशी यांच्या पाठीशी असतात, नेहमी त्यांचं सहकार्य आम्हाला असतं. अनिकेत आपला मोबाईल आणि 12 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालाय.
इथून मात्र आयकॉन खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. मूळचा झाई गावचा तलासरी तालुक्यातील धनंजय गोलंदाजी मार्कवरती. MS जाई या संघाकरिता अनेक वेळा ज्यानं चांगला खेळ दर्शवलाय तो धनंजय गोलंदाजी मार्कवरती येत असताना आजच्या दिवसाचा विचार केला तर ॲज आयकॉन तो सातपडी संघामध्ये दाखल झालाय. धनंजयच्या टीमला तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण बिग बॉसच्या त्या स्पर्धेमध्ये लगातार 2 वर्ष त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळाला. मयूर मर्देचा संघ देखील आपण पाहिला धाकटी ढाणू या नावानं, तो देखील आज ॲज आयकॉन दाखल झालाय. दोन्ही आयकॉन रनआउटच्या स्वरूपात माघारी परतले, परंतु क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील त्यांची चुणूक आजमध्ये देखील पाहायला मिळते. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक संपले. इथून मात्र धनंजय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हवेमध्ये डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू वेगानं चिराग चेंडू फील्ड करीत तद्वर केवळ 1 धाव. धीरज करिता धपलकावरती 1 धाव वधारतीय धावफलक जाऊन पोहोचते. 1 वरती धीरज आणि आकाश या 2 युवा खेळाडूंवरती पूर्णपणे मदार असणार आहे ती NCC नारंगी संघाची. एकंदरीत विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये अनेक दादा संघांना पराभूत करून नारंगी संघ अंतिम 4 मध्ये दाखल झालाय. पुनश्च एकदा धनंजय. यावेळेचा चेंडू जास्त काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली. आकाशचा खेळ इथं मात्र संपुष्टात येतोय. विकेटचं पतन. हे डीजे वाल्या तुम्ही वाजव की वाजव नुसते डीजे वाला रे हाय गाणं सांग नुसते डीजे वाला रे हाय गाणं सांग एक सरला रे सरला दुसरं लाव एक सरला रे सरला दुसरं लाव हाय हुरडा सारखी नुसते कोऱ्या मारत आणि किती ना पेट सोताले थँक्यू डीजे मास्टर. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतात. आकाश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची या संपूर्ण वसई विरार परिसरामध्ये ख्याती आहे तो नाराज करतोय प्रेक्षकांना. न्यू बॅटर इन होत आहेत स्वतः कर्णधार गौतम. ज्या गौतमनं खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये तो गौतम पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे जर पाहिलात तर परशुराम तरे अगदी यष्टांना खेटून उभे आहेत. चीनची भिंत तुम्ही पाहिली असेल जी चीनची भिंत संपूर्ण चीन देशाचं संरक्षण करते, परंतु इथं परशुराम तरे नावाची सातपाटीची ही भिंत आज मात्र उभी राहिली आहे आगाशीच्या या टेंभीपाड्याच्या मैदानावरती. पुनश्च एकदा धनंजय सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ वरती मयूर मर्दे चेंडू उचलून फेक करेल तदवर केवळ 1च धाव. क्रिस एक्सचेंज केल्यात. धावफलकावरती 1 धाव वधारतीय धावफलक जाऊन पोहोचतंय ते अर्थातच 14 या आकड्यावरती. अजून इथून जर पाहिलात तर निश्चितच 28 धावांची माफ करा 31 धावांची गरज आहे. 45 धावांचा पाठलाग करतोय तो NCC नारंगीचा संघ. पुनश्च एकदा सज्ज होतोय धनंजय. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज आमच्या 20-22 मुलांच्या कमरा वाकत नाही आहेत, परंतु 56 वर्षांचे परशुराम दादा काय कमालीचं यष्टीरक्षण करतायत. एज इज ओनली नंबर्स. वय हे केवळ आकडा आहे मित्रांनो क्रिकेटच्या या खेळामध्ये. फुलटॉस वेगवान हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चाललाय. दोघांच्या मध्ये येऊन चेंडू पडतोय. धीरज 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 यावेळेस मात्र थांबला होता. 1च धाव. मैदानाच्या बाहेर मात्र कल्लोळ जो होताना पाहायला मिळतोय NCCच्या गोटातून, परंतु हा आवाज मात्र इथं पुरेसा पडत नाहीये. धावफलकावरती 1 धाव वधारतीय धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. अजूनही जर पाहिलात तर तब्बल 29 धावांची गरज आहे. वेगवान तेज तर्रार मारा करतोय धनंजय. यावेळेस मात्र गौतमच्या विपक्षामध्ये अखू टप्प्याचा चेंडू. ओहो, एखाद्या लावण्यवतीनं जशी युवकांना भुरळ घालावी तशी भुरळ मात्र यष्टीरक्षकांना आमच्या या खेळाडू मित्रांना घातली आहे. जबरदस्त जबरदस्त सुपर पीस ऑफ फिल्डिंग. कमालीचं यष्टीरक्षण. धनंजयची तेवढीच कमालीची गोलंदाजी, परंतु गौतम देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रांनो. मी म्हटलं गौतम देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. उडवलाय चेंडूला
सीमा पार गौतमच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 22 जिंकण्याकरती. इथून जर पाहिलं तर निम्म्या झाल्यात आणि निम्म्यांची आवश्यकता आहे. 23 ची आवश्यकता आहे. 12-23 12-22 झाल्यात. 12-23 बनवायच्यात. टीम मीटिंग घ्या परंतु जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाहीये. चला 12-23 ची गरज आहे. चला लवकर घाई करूयात मित्रांनो. 12-23 ची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला चला घाई करूयात. बारा 23 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी. विनोदाचा भाग जर आपण पाहायला गेलो तर बंटी इथं मात्र फलंदाजांची घंटी वाजवणार का हा तुम्हा आम्हा सर्वांचा प्रश्न आहे मित्रांनो. परंतु मैदानाच्या आतमध्ये येस आमचे स्कोरर मित्र आणि समालोचक मित्र ज्यांनी या 2 दिवस 3 दिवस स्पर्धेमध्ये समालोचन केले असे सहयोग. यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंट वरती अडवला जाईल. त्यावर 1 धाव. सहयोग आम्हाला दर्शवतात की या स्पर्धेतली हॅट्रिक संपादित करणारा बंटी गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावफलकावरती या एकेरी धावेने आता 23 झाल्या. 22 पाहिजेत. मगाशी 22 झाल्या होत्या 23 पाहिजे होत्या. आता 23 झाल्यात 22 पाहिजेत. गौतम आणि त्याच्या विपक्षामध्ये बंटी. ऑन साइड वरती 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा बंटीचा हा मारा. लोअर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक आलाय परंतु तो बनेल दर्शक. दर्शक बनतील दिवाने. सीमा पार चौकार. आपका टेंगे टेंगे थँक्यू डीजे मास्टर. चौकार आलाय. धावफलकाला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते निश्चितच 27 या आकड्यावरती. एकंदरीत जर पाहिलात तर अजूनही इथून मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी मार्कवरती. अक्कू टप्प्याचा चेंडू कट केलाय. डीप मध्ये याकरिता खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या बेस मात्र त्यानं दर्शवलंय. चांगली फेकी चांगलं कलेक्शन. एकेरी धाव. अजूनही जर पाहिलात तर सामन्यामध्ये बरंच काही शिल्लक आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. एकंदरीत अजूनही जर इथून पाहिलात तर 17 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि तब्बल बरोबर 2च्या सरासरीने प्रत्येक चेंडूवरती धावा बनवायच्या त्या 17. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळलाय की बॅटवरती हा प्रश्न मात्र निर्माण केला परंतु पंच कळवतील हा चेंडू बॅटवरती येतोय त्यामुळे केवळ 1 धाव मिळेल. इथं फलंदाजाला धोका नसणार आहे. एकेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक पोहोचतंय 29 वरती. आता पहा 8 चेंडू आणि बरोबर 200च्या स्ट्राईक रेटनं 16 धावा बनवायच्या आहेत. 8-16 16 धावा. 8 चेंडू 8 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा गौतम सायकरेंकडे. अक्कू टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. आमच्या मुंबई लोकलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चेंडू खेळायचा होता कांदिवलीला गेला बोरिवलीला. 1 धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते ते निश्चितच 30 या आकड्यावरती. 15 धावांची आवश्यकता आहे. 10-15 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा चेंडू वाढवा बॅटनं त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमारेषा पार. धीरजच्या बॅट मधून आलाय षटकार. बाकी मित्रांची मेहरबानी. थँक्यू.
अतिशय महत्वाच्या चेंडूवरती षटकार एनसीसी नारंगी संघाकरिता आला, कारण हा षटकार इथं मात्र सामन्यातील जे अंतर होते ते कमी करून गेला. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे आमचे स्कोरर कळवत आहेत 9 धावा. 9 धावा 6 चेंडू 9 धावा. ज्या एंड कडून 15-20 धावा देखील वाचल्या नाही आहेत त्या एंडला 9 धावा वाचवायच्या आहेत. हे सोपं काम नाही आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये हे अवघड काम आहे, परंतु ते मात्र काम सहज सोपं केलं जाणार का हे आपण पाहणार आहोत. त्याला सज्ज राहायचंय मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दीप साई विरार. सहा 9 सुमित मात्रे अडसर बनणार का गौतम आणि धीरजच्या या मार्गातील. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना चेंडू कर्णधारानं सोपवलाय तो अर्थातच सुमित मात्रेच्या हातामध्ये. मयूर मर्देचा हा कानमंत्र या सामन्यामध्ये त्याला वाचवू शकणार का. 3 खेळाडू ऑन साइड वरती. मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑन. सहा चेंडू 9 धावा 9 धावा 6 चेंडू अतितटीची लढत. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरणार. 20 ते 25 पावलांचा रनअप. वेगवान मारा करण्याकरिता सुमित म्हात्रे स्ट्रायकर यांकडे. गौतम पहिला चेंडू बॅटची कडा. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही या चेंडू पर्यंत. नोमॅन्स लँड मध्ये यावेळेस मात्र चेंडू येऊन पडतोय. एकेरी धाव आज खऱ्या अर्थानं नियतीच्या मनामध्ये आहे एनसीसी नारंगी संघाच्या बाजूने धावा बनवून देण्याच्या. आणि हा प्रयत्न मात्र मैदानामध्ये करावा लागणार आहे बॅटर्सला, कारण तुमच्या नशिबाला जर साथ असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये विजय नसेल त्यावेळेस तुम्ही किती मेहनत करा ती मेहनत थोडीशी अपुरी पडते. त्यामुळे मेहनतीला नशिबाची साथ असणं हे देखील क्रिकेटमध्ये तेवढंच महत्वाचं आहे. इथं मेहनतीला साथ कोणाची मिळणार. एका बाजूला सातपटी तर दुसऱ्या बाजूला नारंगी. नारंगी विपक्षामध्ये सातपटी. पुनश्च एकदा सुमित मात्रे गोलंदाजी मार्क वरती. ओहो क्या बात आहे. तेज तर्रार वेगवान. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. हृदयाची धडधड वाढायला लागली आहे. आजच्या दिवसभरामध्ये 1-2 सामन्याचा अपवाद वगळता सगळे सामने असे बघितले प्रेक्षकांनी. मग तो 6-15चा होता, त्यानंतर मग 3-8चा होता आणि आत्ताचा चालू असला सामना 4 बॉल 8चा. मगाच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू 8 धावा झाल्या नव्हत्या. आता 4 चेंडू 8 धावा आहेत. काय घडणार आहे काय बिघडणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुमित म्हात्रे सज्ज होतोय. यावेळेचा वेगवान चेंडू हातामध्ये जोर सुटतोय. दुसऱ्या धावेकरता परतण्याचा निर्णय इथं मात्र पंच कळवतात नाही. पोचलाय बॅटर. सहज साधा सोप्पा झेल इथं मात्र सुटतोय. मी म्हटलं की नशिबाची साथ पूर्णपणे नारंगी संघाच्या बाजूनं. हताश निराश नाराज सातपटीकर पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 6 धावांची गरज अजूनही आहे. अजूनही 1-2 चांगले बॉल सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतात सातपटी संघाला. पहा फुलटॉस चेंडू, परंतु वेगानं किती बीट केलं बॅटरला. तीन चेंडू 8 धावा 8 धावा 3 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुमित म्हात्रे. हृदयाची धडधड अक्षरशः वाढू लागली आहे. 3-6 3 चेंडू 6 धावा. आहे लक्ष आहे म्हणजे आहे लक्ष नारंगीकरांचं पण. क्या बात आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुमित म्हात्रे. स्ट्रायकरकडे धीरज. वेगवान फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं. पुन्हा एकदा झेल सुटतोय. नेमकं काय आहे नियतीच्या मनामध्ये मित्रांनो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा निर्णय जो घेतलाय तर खेळाडूनं
शोल्डर पूर्णपणे डाऊन झालेत त्याचे. पहा, येऊन त्याचा भाऊ असेल किंवा त्याचा खेळाडू असेल तो त्याला यावेळेस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. वीरेंद्र पापरेला यावेळेस मात्र कर्णधारानं मनोबल दिलंय. 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावा. अतिशय महत्वाचा चेंडू स्ट्रायकरकडे गौतम. 2-5. पुन्हा एकदा सुमित मात्रे गोलंदाजी मार्क वरती. ओ हो हो हो, पंच 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 काय सांगतायत. पंचांच्या निर्णयाकडे आम्ही जरूर वाट पाहणार आहोत. चला चला चला, खेळाडूंनी आपापसात वाद करू नका. वाईट बॉल आणि विजयी पंजा. सौकार इनटू द फायनल. एनसीसी नारिंगी, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. थँक्यू डीजे मास्टर.